सखे सोयरे डोळे पुसतील, पुन्हा आपल्या कामी लागतील, उठतील बसतील, हसुनी खिदळतील, मी जाता त्यांचे काय जाय. कवी भारत आंबे यांच्या या ओळी मृत्यूनंतर सर्वांनाच लागू होतात. तुमचं वय आता 80च्या पुढं गेलं आहे, माणसानं कधीतरी थांबलं पाहिजे, असं आपल्या काकांना म्हणजे शरद पवारांना उद्देशून बोलणारे अजित पवार. हे अजित पवार स्वतःच आता अचानक थांबले आहेत. मंत्रालयात सकाळी 7 वाजता हजर राहणारे अजितदादा आता पुन्हा मंत्रालयाच्या पायऱ्या कधीच चढणार नाहीत. असं म्हणतात की मोठ्या झाडाच्या सावलीत दुसरं झाड वाढू शकत नाही, पण इथं मात्र शरद पवारांसारखा वटवृक्ष असताना अजित पवार नावाचा डेरेदार वृक्ष केवळ वाढलाच नाही तर विस्तारला सुद्धा. ज्या वटवृक्षाने कर्तृत्वाचा ओलावा दिला त्या वटवृक्षाच्या पारंब्या या अजित पवारांनी आणखीच मजबूत केल्या. आपल्या दालनात कृपया उपमुख्यमंत्र्यांच्या कुणीही पाया पडू नये अशी पाटी लावणारे अजित पवार हे बहुधा एकटेच राजकारणी असतील. ज्या खुर्चीत ते बसायचे त्या खुर्चीला आता कोण सांगणार की तुझे साहेब आता कधीच परतणार नाहीत. ज्या फायलीवरून दादांची नजर फिरायची त्या फायली आता दादा कधीच वाचणार नाहीत. दादा ऑफिसमध्ये येणार म्हणून लगबगीने आवराआवरी करणारे कर्मचारी आता कुणासाठी धावपळ करतील. प्रत्येक ठिकाणी वेळेवर पोहोचणारा नेता आज असा चुकीच्या वेळी निघून गेला. अजितदादांच्या जाण्याने एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून निघेल की नाही हे आता येणारा काळच सांगेल. काटेवाडीपासून बारामती ते दिल्ली पुन्हा मुंबई या प्रवासात दादांच्या असंख्य आठवणी आहेत. त्या आठवणींना उजाळा देण्याचा एक प्रयत्न मी आज करतोय. कर्मधर्म संयोगाने आईबापाच्या कृपेने चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं. नमस्कार, मी आहे महेश मडके. आपल्या कोरा रकाना या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अजितदादांचे अनेक किस्से ऐकायला मिळतात. त्यातला एक त्यांचे सहकारी भैया पाटील यांनी सांगितलेला एक किस्सा. एकदा दादांना भेटण्यासाठी बारामतीहून एक माणूस थेट मंत्रालयात आला. पोलिसांनी त्याला गेटवरच अडवलं. अजितदादांच्या कार्यालयातून भैया पाटील त्यांना आणण्यासाठी गेटवर आले. तो माणूस सांगू लागला की मला अजितदादांनी बोलावलं आहे. पोलिसांना त्याच्यावर विश्वास बसेना. पोलिसांसमोर त्या व्यक्तीने दादांना फोन लावला. पलीकडून अजितदादा बोलत होते. तो माणूस म्हणाला, मी गेटवर आलोय आणि मला पोलिसांनी अडवलंय. पलीकडून दादा म्हणाले, थांब आता, मी सगळा कामधंदा सोडून तुला घ्यायला गेटवर येतो. कुठलीही भीडभाड न ठेवणारे असे अजित पवार. भैया पाटील त्या व्यक्तीला घेऊन दादांकडे गेले. त्यांची व दादांची भेट झाली. त्या व्यक्तीचं कामही झालं. दादांनी सांगितलं, हा माझा वर्गमित्र मनसुख गुंडेचा. दादांनी बारामतीतील लोकांना एक व्हॉट्सअप नंबर दिलेला असायचा. अशा प्रकारे उपमुख्यमंत्री असलेला माणूस लोकांच्या संपर्कात राहून त्यांची कामं करायचा. बिनबाह्यांचे जॅकेट घालून मंत्रालयात आलेल्या आपल्या एका कार्यकर्त्याला दादा खडसावत होते. हे काय आहे, असे कपडे घालून मंत्रालयात येतात का? पुन्हा असा आलास तर जवळ देखील उभा करणार नाही, असा दम भरणारे अजित पवार. त्यांचे अनेक कार्यकर्ते दादांनी मला कसं झापलं हे अभिमानानं सांगायचे. कार्यकर्त्यांशी अशी नाळ जोडायला आता नव्या पिढीतील नेत्यांना जमेल का? कवी, लेखक, खेळाडू, कलाकार यांचं नाव, गाव आणि कामही लक्षात ठेवणारे असे अजितदादा. तुझ्या बाबापेक्षा माझा काका लय मोठा आहे अशी शेरेबाजी करणारे अजितदादा. गेल्या 3.5 दशकांपासून स्वतःचं अढळ स्थान निर्माण करणारा हा नेता, ज्यांच्या आवाजात आणि नजरेत करारीपणा होता, ओठांवर स्पष्टपणा असायचा, ज्यांचं व्यक्तिमत्व दिलखुलास होतं असे अजित पवार. असं म्हणतात की खळखळून हसणारी माणसं प्रामाणिक असतात आणि स्वतःवर केलेल्या विनोदाला सुद्धा दाद देणारी माणसं मनानं निर्मळ असतात. त्यातलेच एक म्हणजे स्वर्गीय अजित पवार. अजित पवार गेले आणि जनतेच्या मनात सहानुभूती, प्रेम, करुणा, दुःख, वेदना आणि आठवणी मागे सोडून गेले. दादांनी कधी अंधश्रद्धा पाळली नाही, कधी द्वेषाचं, धर्माचं किंवा जातीपातीचं राजकारण केलं नाही. आरोग्य, बांधकाम, जलसंधारण, शिक्षण, अभियांत्रिकी, उद्योग, सहकार, कारखानदारी, क्रीडा या सर्व क्षेत्रांचा अभ्यास असणारे अजित पवार. बारामतीत विद्याप्रतिष्ठानसारखं शैक्षणिक संकुल असेल किंवा ऊस संशोधन केंद्र असेल, प्रत्येक क्षेत्रात त्यांनी गुणवत्तेवर भर दिला. दादा एक मिस्टर परफेक्शनिस्ट होते. त्यांनी कित्येक तरुणांना रोजगार दिला. साखर कारखाने, बँका वाढीस लावल्या. आमच्या मराठवाड्यातील लोक गमतीनं म्हणतात की जर्मनीचं राहू दे, कधी बारामती तरी बघितली आहेस का? विकास आणि सोयीसुविधांच्या बाबतीत त्यांनी बारामतीला जागतिक उंचीवर नेऊन ठेवलं होतं. राजकारणाच्या मर्यादा त्यांनी कधी ओलांडल्या नाहीत. हातातला कागद पाहून काम होईल की नाही तेही स्पष्ट सांगणारे असे अजित पवार. ज्यांच्या बैठकीला येताना वरिष्ठ सहनदी अधिकारीसुद्धा अभ्यास करूनच यायचे असे अजित पवार. ज्यांनी पुणे, पिंपरी चिंचवड, बारामती, चाकण MIDC यांना जगाच्या नकाशावर स्थान मिळवून दिलं ते अजित पवार. आम्हाला निवडून दिलं तरच तुमच्या शेतातून रस्ता जाईल,
एवढाच नाही तर कंटेनर जाईल असा रस्ता करून देतो, पण जर निवडून दिलं नाही तर बांधावरून सायकल पण जाणार नाही असा दम देणारे अजित पवार. धरणातील आपल्या त्या वादग्रस्त विधानाचा पश्चाताप आणि प्रायश्चित्त म्हणून यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाऊन आत्मक्लेश करणारे अजित पवार. मंत्रालयाला लागलेल्या आगीत पत्रकारांचं कार्यालय देखील उद्ध्वस्त झालं होतं. पत्रकारांनी अनेक विनंत्या करूनही त्यांना पर्यायी जागा मिळत नव्हती. तेव्हा काही पत्रकारांनी अजितदादांना गाठून विनंती केली. दादांनी त्यावेळेसचे राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बाठिया यांना फोन केला आणि पत्रकारांच्या कार्यालयाला जागा मिळवून दिली. दादांचा एक फोन कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व असं गणितच जणू जमलं होतं. जिल्हा परिषदेच्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासासारखी संस्था दाखवून आणणारे अजित पवार. भाषण चालू असताना आय लव्ह यू दादा असं म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला अरे बाबा तू बायकोला जाऊन आय लव्ह यू म्हण असं मिश्किलपणे सांगणारे अजित पवार. विरोधी उमेदवाराला थांब तू निवडूनच कसा येतोस अशी सरळ धमकी देणारे अजित पवार. अरे कसा आहेस तू, बरा आहेस ना अशी सुप्रिया सुळे यांची टिंगल करणारे अजित पवार. राजकारण आता पूर्वीसारखं राहिलं नाही आणि आता राजकारणाचा कंटाळा आलाय. गोष्टी खूप हाताबाहेर गेल्या असून आपल्या हातात फक्त शेवटपर्यंत लढत राहणं एवढाच पर्याय बाकी आहे असं उद्विग्न होऊन सांगणारे अजित पवार. हेच अजित पवार आज आपल्यात नाहीत. अजित पवार म्हणजे एक अजीब रसायनच. त्यांचं व्यक्तिमत्व इतकं बहुरंगी आणि बहुडंगी असं होतं. म्हणतात की जनसामान्यांचं नेतृत्व निर्माण व्हायला कित्येक वर्षे जावी लागतात. हे नेतृत्व कुठल्या कंपनीला पैसे देऊन तयार करून घेता येत नाही. ते लोकसेवेच्या वारशातून तयार होत असतं. भल्या सकाळी दादांच्या कार्यालयात लोकांची गर्दी जमायची. दादांना भेटून काम झालं नाही असं म्हणणारा कार्यकर्ता आपण पाहिला नाही. विमान अपघातातही शेवटच्या क्षणीसुद्धा दादांच्या मृतदेहाजवळ कामाच्या कागदांचा खच पडलेला तुम्ही पाहिला असेल. कामावर एवढी निष्ठा असणारा हा माणूस सगळ्यांच्या मनाला चटका लावून गेला. लोकसेवेचा वारसा जपत पुढं आलेलं नेतृत्व म्हणजेच अजित पवार. राजकारणात विरोधक असतात पण मरणानंतर वैर संपतं असं आपली संस्कृती सांगते. अजितदादांच्या बाबतीतही हेच बघायला मिळालं. त्यांच्या विरोधकांनाही खूप खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर कधी काळी टीका केली, परंतु दादांनी कधी आपली मर्यादा ओलांडली नाही. आज त्यांचे विरोधकसुद्धा खूप दुःखी आहेत. अजितदादांच्या व्यक्तिमत्वाचं हे मोठेपण म्हणायला हवं. दादांचा जन्म 1959 सालचा. नेवासा तालुक्यातील देवळी प्रवरा इथे त्यांचा जन्म झाला. वडील लवकरच वारले आणि जबाबदारीचं ओझं त्यांच्या खांद्यावर आलं. शरद पवार आणि उस्मानाबाद म्हणजे सध्याचं धाराशिव इथले डॉक्टर पद्मसिंग पाटील हे जीवाभावाचे मित्र. मैत्रीचं रूपांतर पुढे सोयरिकीत झालं. पद्मसिंह पाटलांची बहीण म्हणजे सुनेत्रा पाटील आणि अजित पवार यांचं लग्न जमलं. ते साल होतं 1985. अजितदादा आता धाराशिवचे जावई झाले होते. साल 1990-92ची ही गोष्ट आहे. तरुण तडफदार अजित पवार आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी धडपडत होते. त्यांना दिल्ली खुणावत होती. शरद पवार त्यावेळी काँग्रेसचे खासदार होते. काँग्रेसमध्ये त्यांच्या शब्दांना मान होता. अजितदादांना खासदार व्हायचं होतं म्हणून त्यांचे काही मित्र शरद पवारांकडे गेले आणि त्यांनी अजितदादांसाठी लोकसभेची उमेदवारी मागितली. हे म्हणजे एखाद्या सिंहाला तू हे जंगल सोडून जा असं म्हणण्यासारखंच होतं. मोठ्या पवारांनी उत्तर दिलं, मी जातो काटेवाडीला गुरं चारायला आणि अजितला सांगा तू जा म्हणावं दिल्लीला. कदाचित मोठ्या पवारांना अजितदादांचा निर्धार बघायचा होता म्हणून ते असं बोललं असतील. पुढे 1991मध्ये पवारसाहेबांनी अजितदादांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि अजित पवार बारामतीचे खासदार म्हणून दिल्लीला गेले. पवारांनी आपल्या तालमीत एक नवा भिडू तयार केला होता. खासदार होण्यापूर्वी अजितदादांनी स्वतःमधील नेतृत्वाला आकार द्यायला सुरुवात केली होती. 1991 सालीच ते पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यामुळे त्यांना शेती, शेतकरी, बँक आणि अर्थकारण याचा चांगला अभ्यास करता आला होता. तेव्हापासून तिजोरी आणि अजितदादा हे जणू एक समीकरणच बनलं होतं. पण 1991 साली शरद पवारांना केंद्रात मंत्रिपद मिळालं आणि अजितदादांना खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला. ते राज्यात परत आले. अजितदादा 1991 साली आमदार झाले आणि आपल्या काकांच्या आशीर्वादाने आमदारकीच्या पहिल्याच खेपेत ते राज्य मंत्रिमंडळात सुद्धा आले. तेव्हापासून ते सन 2025पर्यंत अजितदादा सलग 8 वेळा बारामतीचे आमदार म्हणून निवडून येत गेले. बारामती म्हणजे पवार घराणं असं समीकरणच तयार झालं होतं. आता दिल्लीत थोरले पवार आणि राज्यात धाकटे पवार हे दोघं कारभार पाहू लागले आणि इथूनच अजित पवारांच्या कर्तृत्वाला वाव मिळत गेला. ग्रामपंचायत असो, पंचायत समिती की जिल्हा परिषद की मंत्रालयातील काम लोक अजित पवारांना भेटायला येऊ लागले. थोरल्या पवारांनी अजितदादांना मुक्त अधिकार देऊन त्यांच्या उभारीला आधार दिला होता. पण 1999 साली शरद पवारांनी सोनिया गांधीच्या विदेशीपणाचा मुद्दा काढून काँग्रेसची फारकत घेतली आणि आपली वेगळी चूल मांडली. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाला. पुन्हा केंद्रात काँग्रेसची सत्ता आली आणि शरद पवारांना केंद्रात कृषी मंत्रिपद मिळालं आणि त्या बदल्यात राज्यात दोन्ही पक्षांची युती झाली.
या 1999 ते 2004 या 5 वर्षात अजित पवारांनी मंत्रालयावर चांगलीच पकड मिळवली होती. दिलीप वळसे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, छगन भुजबळ, मधुकर पिचड, अरुण गुजराती, आर पाटील या मंत्र्यांच्या सोबत अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात चांगलाच मजबूत केला. त्याचं बक्षीस म्हणून 2004 सालच्या निवडणुकीत राज्यात पुन्हा काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आली. यावेळी मात्र काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे आमदार अधिक निवडून आले होते. अनेक वर्षांपासून पाहिलेलं मुख्यमंत्रीपदाचं अजितदादांचं स्वप्न आता पूर्ण होणार होतं. पण झालं मात्र वेगळंच. संख्याबळ कमी असूनही काँग्रेसचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि आर पाटील उपमुख्यमंत्री. शरद पवारांना केंद्रात कृषी मंत्री पद देऊन त्या बदल्यात राज्यात काँग्रेसनं मुख्यमंत्रीपद मिळवलं होतं. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. अजितदादांना मुख्यमंत्री बनण्याची आयुष्यात पहिली आणि शेवटची चालून आलेली ही एकमेव संधी तीही आता निघून गेली होती. अजितदादांना वाटायचं पक्षाचे आमदार निवडून आणण्यासाठी आम्ही कष्ट करायचे आणि सत्तेची खुर्ची मात्र बोलक्या पोपटांना द्यायची. त्यामुळे ते जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवायचे. हे कमी होतं की काय म्हणून 2004 साली अजितदादांना मंत्रिमंडळात सुद्धा स्थान मिळालं नाही. अपमानाचे ते घोट अजितदादांनी मुकाट्याने पचवले. त्यानंतर 2010 साली अजित पवारांना पहिल्यांदा राज्याचं उपमुख्यमंत्रीपद मिळालं. 2014 ते 2019 हा काळ दादांनी विरोधी बाकावर बसून काढला. त्यावेळी आपण सत्तेशिवाय जनमानसात राहू शकत नाही याची बहुधा त्यांना जाणीव झाली असावी. ते अध्यक्ष असलेली राज्य सहकारी बँक दिवाळखोरीत निघाली होती. मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण आणि अजितदादा यांच्यात खटके उडत होते. आपल्या फायलींवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सह्या करत नाहीत असा दादांचा आक्षेप होता. शिवाय 2012 साली सिंचन घोटाळ्याचे आरोपही त्यांच्यावर झाले होते. ज्यांनी हे आरोप केले त्याच देवेंद्र फडणवीसांसोबत दादांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 2019 साली त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेच्या शपथविधीचा डाव खेळून बघितला. पण यावेळी हुकमाचे पत्ते मात्र शरद पवारांच्या हातात होते. त्यांनी पहाटेच्या शपथविधीचा प्रयोग उधळून लावला. रुसवा सोडून सिल्वर ओकवर धावत जाणारे अजित पवार आपण सर्वांनीच बघितले असतील. पुढे 2022 साली उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि अजित पवार पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते झाले. सत्तेबाहेर राहणं जमत नसल्याने त्यांनी एकनाथ शिंदे यांचाच कित्ता गिरवत राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडलं आणि 2023 ते पुन्हा शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. आतापर्यंत एकूण 6 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले होते. पण वर्षा बंगल्यात मुख्यमंत्री म्हणून विराजमान होण्याचं त्यांचं स्वप्न शेवटी अपूर्णच राहिलं. या काळात ते महाराष्ट्रातील महिलांचे लाडके भाऊ झाले होते. पुढील आठवड्यात होणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. त्यातच त्यांच्या विमानाला बारामती विमानतळाजवळ अपघात झाला आणि अजितदादांनी या जगाचा निरोप घेतला. नेते येतात आणि जातात, पण जनतेशी नाळ जुळलेले अशी अजितदादांसारखे नेते अगदी मोजकेच असतात. दादांच्या जाण्यानं सबंध महाराष्ट्र दुःखात बुडाला आहे. नेते, कार्यकर्ते, सामान्य नागरिक धाय मोकलून रडत आहेत. राज्याने अनेक नेते पाहिले, पण जनमानसाशी इतकी घट्ट नाळ जोडलेला, लोकांच्या प्रश्नांची जाण असलेला, प्रशासनावर मजबूत पकड असलेला, जातीपातीच्या भिंती तोडणारा, विकासाची दृष्टी असणारा, वेळ आणि शिस्तीचे काटेकोरपणे पालन करणारा, सकाळी 7 वाजता मंत्रालयात उपस्थित असणारा, परखडपणे बोलणारा, स्वच्छ चारित्र्याचा असा कामाचा माणूस महाराष्ट्रात दुसरा बघायला मिळणार नाही. अशा या दादा नेत्याला कोरा रकाना परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. नमस्कार.